तुम्हाला इंग्रजी बोलायची भीती वाटते का? शब्द माहीत असतात पण वाक्य बनत नाहीत. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल आहे. आज आपण शिकणार आहोत रोजच्या आयुष्यात वापरली जाणारी सोपी इंग्लिश सेंटेन्स. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला बोलायचा एक छोटा सरावही देणार आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इंग्लिश शिकायला सुरुवात केली असेल तर आजचा हा लेसन खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण गुड मॉर्निंग कधी वापरायचं, थँक्यू कसं बोलायचं, मदत कशी मागायची आणि सिम्पल डेली सेंटेन्स हे सगळं शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात ग्रीटिंगपासून करूया. ग्रीटिंग म्हणजेच काय की एखाद्याला शुभेच्छा देणे किंवा अभिवादन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा सकाळ होते तेव्हा आपण काय म्हणायचे बघा, गुड मॉर्निंग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ते इंग्लिश सेंटेन्स आहे, त्यासोबतच त्याचं प्रनाऊन्सिएशन म्हणजे त्याचं इंग्रजी उच्चार आहे त्यासोबतच. आता बघा, गुड मॉर्निंग म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. काय आहे बघा, शुभ सकाळ. जेव्हा दुपार होते तेव्हा आपण काय म्हणायचं आहे, गुड आफ्टरनून. काय म्हणायचे बघा विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून म्हणजेच काय, शुभ दुपार. आणि जेव्हा संध्याकाळ होते म्हणजेच बघा 4 ते 6चा हा वेळ असतो तेव्हा काय म्हणायचं आहे, गुड इव्हिनिंग म्हणजेच काय, शुभ संध्याकाळ. शुभ आणि जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, गुड नाईट म्हणजेच काय, शुभ रात्री. काय म्हणायचे बघा, शुभ रात्री. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या टीचरांना भेटाल तेव्हा नक्की म्हणा, गुड मॉर्निंग टीचर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घरात वापरली जाणारी वाक्य बघूयात. म्हणजेच बघा, होम डेली सेंटेन्स. आता घरामध्ये आई काय म्हणते, रे उठ. जेव्हा ती उठ म्हणते तेव्हा काय म्हणायचं बघा, वेकअप. वेकअप म्हणजेच काय, उठ. काय सांगितलं बघा, वेकअप म्हणजेच उठ. आई काय म्हणते बघा, की तयार हो. तयार हो म्हणजेच काय, गेट रेडी. काय, गेट रेडी. गेट रेडी म्हणजेच काय बघा, तयार हो. त्यासोबतच ईट युअर फूड. तुम्ही शाळेमध्ये गेलाय आणि तुम्ही जर तुमचा मित्र असेल तो तुमच्या डब्यातील खात असेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता, ईट युअर फूड. तुझं जेवण खा. किंवा ड्रिंक वॉटर. ड्रिंक वॉटर म्हणजे काय, पाणी प्या. सीट हिअर. सीट हिअर म्हणजे इथे बस. सीट हिअर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, इथे बस. किंवा कम हिअर, इकडे ये. काय पुढचा जो काही वाक्य आहे, कम हिअर म्हणजे काय, इकडे ये. त्यानंतर गो देअर, तिकडे जा. गो देअर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तिकडे जा. जेव्हा आई काय म्हणते, वेकअप, उठ, गेट रेडी फॉर स्कूल. शाळेमध्ये जायला तयार हो. लक्षात आलं का? हे जे काही सेंटेन्स म्हणजे ही जी काही वाक्य आहेत ही काय करायची आहेत रे, की तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये वापरायचीत. आता बघा, जेव्हा तुम्ही काय करता रे, शाळेमध्ये जाताय किंवा अभ्यास करताय तेव्हा कोणती कोणती वाक्य वापरायची, तर ओपन युअर बुक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की तुझं पुस्तकं उघड. काय, ओपन युअर बुक म्हणजे पुस्तकं उघड. क्लोज युअर बुक म्हणजे पुस्तकं बंद कर. काय येणार आहे बघा, क्लोज युअर बुक म्हणजे पुस्तक बंद कर. लिसन केअरफुली म्हणजेच काय, नीट ऐक. लिसन केअरफुली म्हणजे नीट ऐक. राईट दिस, हे लिही. काय बघा, राईट दिस म्हणजे हे लिही किंवा हे लिहा. लक्षात आलं का? रीड दिस म्हणजे हे वाच. रीड दिस म्हणजे हे वाच.
डू युअर होमवर्क. डू युअर होमवर्क म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, गृहपाठ कर किंवा तुझा घरचा अभ्यास जो काही टीचरांनी दिला आहे तो कर. लक्षात आलं का? गृहपाठ कर. बघा, जेव्हा टीचर काय म्हणतात ते ओपन युअर बुक, तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं रे? पुस्तक उघडायचं असतं. लिसन केअरफुली म्हणजे तुम्हाला लक्षपूर्वक ते ऐकायचं असतं. डू युअर होमवर्क, तुम्ही तुमचा गृहपाठ करा असं सांगितलं जातं. लक्षात आलं का? आता बघा पुढे जो काही आहे काय आहे बघा, सभ्यपणे बोलण्यासाठी काही वाक्य खूप महत्त्वाची आहेत. म्हणजेच काय? पोलाईट इंग्लिश म्हणजे सभ्यपणाने बोलली जाणारी वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला काय करायची, कुणाकडून मदत घ्यायची असेल तर तुम्ही म्हणू शकता प्लीज हेल्प मी. काय म्हणू शकता बघा? प्लीज हेल्प मी. जेव्हा तुम्हाला कुणाची मदत हवी असते तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता? प्लीज हेल्प मी म्हणजे कृपया मदत करा. कृपया मदत करा. जेव्हा त्याने तुम्हाला मदत केली तेव्हा तुम्हाला त्याचे आभार मानायचे असतील तेव्हा काय म्हणणार आहे? थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. थँक्यू म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? धन्यवाद. बघा, तुमच्याकडून काही चुकी झाली असेल तेव्हा काय म्हणणार आहे? माफ करा. सॉरी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? माफ करा. लक्षात आलं का? बघा, आणि तुम्हाला कुठे बाहेर चालला असाल आणि तुम्हाला काही विचारायचं असेल आणि तुम्ही एखाद्याला हाक मारली तेव्हा तुम्ही काय म्हणणार? एक्सक्यूज मी, जरा माझं ऐकता का? किंवा तुमचा वेळ काढून मला जरा सांगाल का? म्हणजे आपण त्यांचा वेळ घेतल्याबद्दल आपण त्यांची माफीही मागू शकतो आणि आपण त्यांना आपल्या बोलण्याकडे म्हणजे माझं जरा ऐकतं का ह्यासाठी आपण काय म्हणू शकतो रे? एक्सक्यूज मी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? एक्सक्यूज मी म्हणजेच काय? मला माफ करा कारण मी तुमचा थोडा वेळ घेते किंवा माझं जरा ऐका. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कुणाचं स्वागत करायचं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता बघा? वेलकम. वेलकम म्हणजेच काय? स्वागत आहे. काय बघा? स्वागत आहे. आता बघा, जेव्हा आता हे कसं तुम्ही वापराल तर बघा, थँक्यू फॉर हेल्पिंग मी. तुम्ही मला मदत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानते किंवा मी तुम्हाला धन्यवाद देते. किंवा सॉरी आय एम लेट, माफ करा आज मला जरा उशीर झाला किंवा मला उशीर झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो? ग्रीटिंग सेंटेन्स, घरात वापरायची वाक्य, स्कूल इंग्लिश किंवा पोलाईट सेंटेन्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा मला इंग्लिश बोलता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वेश्चन वर्ड, वॉट, वेअर, व्हेन, व्हाय. म्हणून चॅनलसोबत नक्की रहा.